मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, गेल्या सप्त्यामध्ये म्हणजे आठवड्यामध्ये साप्ताहिक राशी भविष्य आपल्याला लिहिता आलं नाही किंवा सांगता आलं नाही, थोडं तांत्रिक बिघाड किंवा इतर काही गोष्टींमुळे ते मला करता आलं नाही, त्याबद्दल क्षमस्व। खूप लोकांचे मेसेज किंवा फोन आले, गुरुजी साप्ताहिक भविष्य का नाही केलं, तर काही तांत्रिक बिघाडामुळे किंवा काही कारणामुळे ते मला करता आलं नाही। परंतु आता आपण सुरू करत आहोत, तर आपल्याला आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा, लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा की आपल्याला कसं वाटतंय, काय सुधारणा हवी आहे, काय हवंय। परंतु वैयक्तिक जे प्रश्न असतील, जसे की आपला विवाह योग, राशीचा विवाह योग आणि आपला विवाह योग, याच्यामध्ये खूप फरक असतो। कुंडलीमध्ये पाहूनच तो सांगावं लागतं, सगळ्या राशींचा तसा तो सूट होत नाही। तर कोणाचे काही वैयक्तिक प्रश्न असेल तर सशुल्क मी आपल्याला ते सांगू शकतो। जर जनरल प्रश्न असतील तर मी तुम्हाला मोफत सुद्धा सांगेन, परंतु जर मोठे काही प्रश्न असेल तर मी तुम्हाला ते सशुल्क सांगेन। व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे, आपण संपर्क करू शकता आणि संपर्क केल्यानंतर आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवा, मी आपल्याला त्याचे उत्तर नक्की देईन। एकदा फोन तर करावा लागेल। चला तर सुरू करूया। साप्ताहिक राशी भविष्य जे आहे 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2024। 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य कुंभ राशी। या सप्ताहात आपल्याला बऱ्याच काही अडचणी येणार आहेत। म्हणजे कुठेतरी जायचं होतं, नक्की तेव्हा जाता येणार नाही, किंवा काम करायचं होतं ते पूर्ण होणार नाहीये, अशा काही अडचणी येत राहतील। परंतु तरी सुद्धा आपण त्या अडचणींवर मात करून घेऊन यश संपादन करू शकता आणि आर्थिक आवक चांगली असणार नाही। ह्या काही गोष्टींमुळे आपल्याला आर्थिक मोठा परिणाम होणार नाही। समजा आपल्याला कुठेतरी जाऊन थोडे पैसे मिळायचे होते, जाता आलं नाहीये आणि पैशांचं नुकसान होणार असं नाही, तर आपण इथेच राहून म्हणजे ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी राहून सुद्धा तितकाच पैसा कमवू शकता किंवा तितकाच आपल्याला फायदा होऊ शकतो। मोठा काही त्रास किंवा मानसिक त्रास करून घेण्याचं, टेन्शन करून घेण्याची काही गरज नाही, परंतु प्रयत्न आपल्याला प्रामाणिकपणे 100% द्यावे लागतील। मित्र परिवारांच्या गाठी भेटी होतील। एखादा जुना मित्र आपल्याला बरेच दिवसांनी मिळेल, त्याच्यावर आपल्याला वेळ घालवता येईल, त्याच्यावर आपल्याला सोबत बोलता येईल, राहता येईल, म्हणजे खूप काळ घालवता आल्यामुळे आपल्याला थोडंसं मानसिक समाधान त्याच्यामुळे आपल्या मित्रांमुळे आपल्याला मिळणार आहे। तर मित्रांनी मिळून आपल्याला हा सप्ताह चांगला सुद्धा जाईल। म्हणजे एकंदरीत ह्या सप्ताहामध्ये आपला वेळ मजेत जाईल। पूर्वार्धात जो काही त्रास होणार आहे, आपण प्रयत्न करणार आहे एखादी गोष्ट करण्यासाठी, ती नाही जरी झाली तरी सुद्धा साप्ताहिकात बाकीचा वेळ हा काळ आपल्यासाठी खूप चांगला असणार आहे। मजेत जाईल, मौज मजा कराल मित्रांबरोबर आणि आप्तवर्ग किंवा एखादा आपला जुना कोणी मित्र किंवा एखादी व्यक्ती यांच्यापासून दुरावा निर्माण झाला होता, आपण बोलत नव्हता, बरेच दिवस आपली गाठभेट होत नव्हती, काही गैरसमजामुळे आपले मतभेद वाढून देऊन आपण बोलत नव्हता, तर अशी व्यक्ती सुद्धा पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये येऊन आपले मतभेद दूर होऊन आपल्याला त्यांच्यासोबत वेळ घालवता येईल, बोलवता येईल आणि त्यांच्यासोबत आधी काही राहिलेल्या काही कामं होती, जी अर्धवट राहिली होती, जी पूर्ण होत नव्हती, जी पूर्ण झाली नव्हती आणि स्टॉप झाली होती, ती काम पुन्हा नव्याने आपल्याला सुरुवात करता येईल। त्यांच्या बरोबर राहून घेऊन त्यांच्या मदतीमुळे ते काम पुन्हा नव्याने सुरुवात करता येईल आणि सुरू होतील। तर सर्वसाधारण सप्ताह आपल्यासाठी खूपच चांगला आहे, काळजी करण्याची काही गरज नाही। पण टेन्शन घेऊन कुठल्या कामाला हात घालू नका की ते होत नाही तर मी पाठीच लागतो, तर असं करायला गेलं तर थोडासा त्रास होईल। सोडून द्या थोड्या गोष्टी, नियतीवर सोडून द्या, आपोआप त्या गोष्टी होत राहतील। आता ज्या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करायचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा, ते मी प्रत्येक मार्गदर्शनात आपल्याला सांगतच राहतो। परंतु थोड्या गोष्टी आता ज्या सांगितल्या आहे, उदाहरणार्थ जे पहिलं सांगितले की ज्या ठिकाणी राहूनच आपल्याला आवक चांगली असेल, परदेशात किंवा परत ठिकाणी जाऊनच ते मिळवण्याचा जास्त हावपणा कराल तर त्याच्यात त्रास होऊ शकतो। नाही जाता आलं तरी या ठिकाणी ते पूर्ण होऊ शकतं। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 4 आणि 7, शुभ अंक असणाऱ्या 2 आणि रंग असणाऱ्या पांढरा, याचा आपण लाभ करून घ्या। मित्रांनो, मागच्याच साप्ताहिक राशी भविष्यामध्ये हा उपाय सुचवायचा होता, तो 30 तारखेपर्यंत आपण करू शकला असता, परंतु अजून 30 तारीख उजडायची आहे आणि आपल्या पहिल्या दिवशीच अपलोड होतो व्हिडिओ, तर आपण 2 उपाय या सप्ताहातले सांगितले, मागच्या सप्ताहातला सुद्धा आपण करू शकता करण्याची इच्छा असल्यास। तर 30 तारखेला सर्व पितृ अमावस्या आहे। त्या सर्व पितृ अमावस्याच्या वेळी आपले जर आई वडील नसतील तर आपण एखाद्या ब्राह्मणाला शिदा देण्याचा प्रयत्न करा। तर्पण करून श्राद्ध करता येत असेल तर अतिउत्तम, जर ते करता येत नसेल तर आपण एखाद्या कुठल्याही, पण तो विष्णू किंवा शंकराची पूजा करणारा देऊळ असेल, त्या देवळात जे पुजारी असतात त्यांना शिदा, म्हणजे 2 व्यक्ती पोटभर जेवतील इतका अन्न, म्हणजे काय द्यायचंय, तांदूळ, नारळ, गूळ, रवा म्हणा, तूप म्हणा किंवा इतर कुठलेही शाक म्हणजे कुठलीही भाजी, एक 4-5 नमुन्याचं किंवा एक जमत असेल तर आपल्याला एक वस्त्र, हे आपण मुद्दाम
30 तारखेला देण्याचा प्रयत्न करा. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी नक्की आपल्या पितरांची आपल्यावरती कृपादृष्टी असेल. आता आई वडील आहेत, आई वडील असले तरी सुद्धा आपण एखाद्या कुठल्या तरी व्यक्तीला देवळात जाऊन काही दान दक्षिणा देऊन नमस्कार केला तर काही अपाय होणार नाही. म्हणजे आपले आई वडील आहे तर मी ते कशाला करू, तर त्याची गरज नाहीये. तसं आई वडील असले तरी सुद्धा एखाद्या देवळामध्ये त्या दिवशी गायीचा म्हणजे गोसेवा आपल्याकडनं करून दे, त्याचप्रमाणे ब्राह्मण सेवा आपल्याकडनं करून दे, त्याचा आपल्याला फायदा होईल. आई वडील असले तर, आणि नसतील तर मी तो उपाय सांगितला शिदा द्यायचा. त्याचबरोबर 7 तारखेला ललिता पंचमी आहे. हाही या उत्सवातला नवरात्रीतला खूप मोठा उत्सव असतो, चांगला उत्सव असतो. खूप लोकांच्याकडे ललिता पंचमीची पूजा केली जाते. जर आपल्याला जमत असेल तर कुठल्याही देवीच्या 5 देवळांमध्ये, आपल्या सराउंडिंग असलेल्या घराजवळच्या 5 देवळांमध्ये दर्शन घ्या ललिता पंचमीच्या देवळामध्ये. जर जमत असेल तर कुंकुमार्चन करा आणि 5-5 दिवे, म्हणजे टोटल 25 दिवे होतील तर तुपाचे 5-5 दिवे प्रत्येक देवळामध्ये लावा. जर आपल्याला देवीचं एखादं स्तोत्र येत असेल, मंत्र येत असेल तर म्हणा. सर्व मंगल मांगल्य तर सर्वांनाच येतो तो म्हणा. नाही येत असेल तर देवीचा, आपल्या कुलदेवीचा जप केला तरी चालेल. महालक्ष्मी अष्टक पुढच्या येणाऱ्या अष्टमीला, त्याचं मी पुढच्या ह्याच्यात सांगेन, पण महालक्ष्मी अष्टक सुद्धा आपल्याला येत असेल तर आपण नक्की म्हणा. यामुळे शारदीय नवरात्र उत्सवामध्ये देवीची स्पंदनं जास्त असतात. देवी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तिन्ही रूपांनी व्यापित आहे. त्यामुळे तिन्ही गोष्टी म्हणजे अभ्यास करणाऱ्या लोकांना सरस्वतीची कृपा होईल. कष्ट करतायत परंतु पैशासाठी आर्थिक करत आहात परंतु पैसे मिळत नसेल तर त्याच्यावरती लक्ष्मीची कृपा होईल. आणि त्याचबरोबर एखादं कार्य करायचं ज्याच्यासाठी शक्ती हवी आहे, म्हणजे शारीरिक शक्ती जास्त हवी आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला महाकालीची सुद्धा कृपादृष्टी होऊ शकते. त्यामुळे तिन्ही देवींचं स्वरूप चांगलं असतं, स्पंदनं चांगली असतात. त्यामुळे आपण तो करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, असे चांगले चांगले उपाय मी आपल्यापर्यंत सुचवतो, व्हिडिओ करतो. हे आम्ही खूप कष्टाने करतो मित्रांनो. आपण पाहत आहात, चांगली गोष्ट आहे, पण पाहिल्यानंतर एक लाईक करा. आपल्या मोटिवेशनने आम्हालाही त्याचा फायदा होतो. आवडल्यानंतर शेअर करा. आपल्या राशीची इतर लोक जी असतात, जी कष्टात असतात, त्यांनाही काहीतरी पर्याय असतात, हवे असतात, तर अनायसे आपल्या मार्फत आपण व्हिडिओ शेअर केल्यामुळे किंवा इतर लोकांना सांगितल्यामुळे त्याच्यातून त्यांनाही फायदा होतो आणि त्याचं अनायसे रूपाने आपल्याला सुद्धा त्याचा लाभ होतो, फायदा होतो, पुण्य प्राप्त होतं. तर नक्की करा. चला तर पुढच्या आठवड्यात आपण नक्की भेटूया ह्याच ठिकाणी, ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद. शारदीय नवरात्र उत्सवाचे आपल्याला हार्दिक शुभेच्छा.